पण आज यातला एकही पक्षी दिसत नाही, एकही वन्यजीव प्राणी दिसत नाही. का? ते वणवे लावले जातात, लागत नाही. ते आपल्याकडे तर काय नाही, परदेशामध्ये 10-12 दिवस वनवा जळत असतो. कुठलीही काजू लावा, पेरू लावा, आंबा लावा, खाऊ दे लोकांना चोरून, पण मोठं नुकसान होणार नाही. गणेश दादा, आपण दादा दादा म्हणतो, दादा लोक जरा कन्फ्युज होतात म्हणून गणेश दादा आजपासून म्हणतो, कारण मी पहिल्यापासून तुम्हाला दादाच म्हणतो. परंतु गणेश दादा, आज जी सगळ्यामध्ये ही वनसंपदा जी संपुष्टात येते, किंवा पशु पक्षी अध्यक्ष महोदय, संध्याकाळी बाहेर पडल्यानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो आणि रस्त्यावर 10-12 ससे दिसले नाहीत, भेकर दिसलं नाही, कोला दिसला नाही, मोर दिसलं नाही, एखादा कवा म्हणजे ज्याला आपण तुम्ही तितर बटर वगैरे म्हणता, असे दिसले नाहीत. असं कधी होत नाही. पण आज यातला एकही पक्षी दिसत नाही, एकही वन्यजीव प्राणी दिसत नाही. का? तर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वणवे लावले जातात, लागत नाही. हे वणवे लावले जातात आणि म्हणून ह्या वणवे लावणाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी याच्याकरता गेली 10-15 वर्ष मी सातत्यानं दादा हा प्रश्न उपस्थित, गणेश दादा उपस्थित करतोय सातत्यानं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी जे बोललात, तर ते वणवे लावणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याकरता एक कायदा करावा लागेल. तो आपण करणार का? हा माझा एक प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, आपण मोठ्या प्रमाणामध्ये 300 झाडं लावताय. मी तो आपल्या एक गोष्ट लक्षात, 300 कोटी, मी आपल्याला एक गोष्ट लक्षात आणून देतो. आपण काही झाडांच्या जाती सांगितल्यात. कोकणामध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक प्रजाती सोडून बाहेरचे सुरू वगैरे हे ते आकेशिया वगैरे झाडं लावली गेली मोठ्या प्रमाणात. आणि 2009 साली फयान वादळ झालं आणि हजारो पोल कोकणातल्या रस्त्याच्या कडेचे लाईटचे अध्यक्ष महोदय कोसळून पडले. ज्यावेळेला आपण सर्वे केला तेव्हा मी फॉरेस्टचा राज्यमंत्री होतो, त्यावेळेला असं लक्षात आलं की स्थानिक प्रजातीचे झाडं आहेत ती पडली नाहीत, वादळाला त्यांनी दाद दिली नाही. तर ही सगळी बाहेरची झाडं आहेत, ही झाडं लाईनवर पडली. आणि म्हणून तेव्हा आपण निर्णय करून घेतला मंत्रिमंडळामध्ये की याच्या पुढं ही झाडं लावत असताना स्थानिक प्रजातीची झाडं लावायची, बाहेरची झाडं लावायची नाहीत. ते इथल्या हवामानाला तग धरत नाहीत. तो निर्णय आपण कायम करा. ही बाहेरची झाडं लावण्यापेक्षा ते आपण त्या ठिकाणी ती झाडं लावा. मग ती कुठलीही काजू लावा, पेरू लावा, आंबा लावा, खाऊ दे लोकांना चोरून, पण मोठं नुकसान होणार नाही. आणि म्हणून वणव्याच्या बाबतीत आज कुठेही कोकणात गेला तर तुम्हाला कावळा दिसत नाही, पोपट दिसत नाही, चिमणी दिसत नाही, खारुताई दिसत नाही. सगळ्या वणव्यांमुळे हे सगळं नाश पावलंय. मी तुमच्याकडे येतो, पुन्हा सगळी माहिती देतो मी तुम्हाला. हे वणवे लावल्यामुळे हे फास झालंय. अध्यक्ष महोदय, एकदा मी असा जात होतो माझ्या घराकडे आणि मध्ये रस्त्याला वणवा लागला. मी पुढे जाऊ शकत नव्हतो, मागे जाऊ शकत नव्हतो, कारण दोन्ही बाजूनं वणवा, ज्याला जीप टाकतो म्हणतात, ती टाकत होता. मी गाडीत बसलो होतो आणि असे पक्षी घिरट्या घालत होते आणि त्या वणव्यात पडत होते. दादा, मी माझ्या ड्रायव्हरला म्हणालो, रे ह्या पक्ष्यांना काय कळतं की नाही, हे आपली स्वतःची आहुती देत आहेत. माझा ड्रायव्हर म्हणाला, साहेब तसं नाहीये, ते या पक्ष्यांची घरटं नाही, या पक्ष्यांची घरटं त्या झाडावर आहेत. त्या घरट्यामध्ये कोणाची लहान लहान पिल्लं असतील, कोण अंडी असतील, आणि म्हणून स्वतःच्या पिल्लाला वाचवण्याकरता म्हणून हे पक्षी अशा पद्धतीने घिरट्या घालतात, त्यांची आहुती पडते. आणि म्हणून दादा, मनुकुमार श्रीवास्तव ज्या वेळेला महसूल विभागाचे सेक्रेटरी होते, त्यावेळेला आपण त्यांना एक सर्वे करायला सांगितलंय की हा वणवे लावण्याकरता कसा प्रतिबंध करता येतो. आज ते रिटायर आहेत, आपण त्यांच्याकडे माहिती घ्या, आम्हाला बोलवा, आपण अभ्यास करा. आणि ह्या वणवा लावणाऱ्यांच्यावर आपण कायदेशीर कारवाई करणार काय, आणि शक्यतो स्थानिक प्रजातीची झाडं लावणार काय, हे दोन माझे अध्यक्ष महोदय प्रश्न आहेत. वर्सोवा या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघा तर मॅनग्रोव्हवरती भरणी करून त्याच्यावरती कमर्शियल होत आहेत, तर त्याच्यावरती पण तुम्ही योग्य, मुंबईमध्ये जिथे जिथे मॅनग्रोव्हचा कत्ल झालेला आहे त्याच्यावरती कारवाई होणार. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधवांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की साधारणपणे एप्रिल सुरू झाला की डोंगराला संध्याकाळी वणवे लागलेले दिसतात. तर कोकणातली बाब अशी आहे, सिंधुदुर्गामध्ये जवळजवळ 95% जागा ही खाजगी जागा आहे. आंबा, फणस, पोफली, केळी अशा प्रकारची पिकं ती घेतली जातात. आणि म्हणून वन विभागाचा सिंधुदुर्गामध्ये तितका भास्करराव जाधवजी तितका रोल नाही, परंतु रत्नागिरीमध्ये अशा
फॉरेस्टच्या पण जागा आहेत आणि खाजगी लोकांच्या आंब्याच्या वनराया आहेत, फणसाच्या आहेत, केळीच्या आहेत, तुमच्या पेरूच्या आहेत, चिकूच्या आहेत. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी की मधल्या काळामध्ये निलगिरी, आकेशिया अशा प्रकारची झाडाची लागवड केली आणि त्या वादळाच्या मुळे ती झाडं त्या तारावर पडली आणि त्या ठिकाणी कितीतरी गावचे लोकची लाईट 15-20 दिवस बंद होती. आणि म्हणून राज्य सरकारने घेतलेला निर्णय तो आता वन विभाग जातीनं लक्ष घालून पाळला जाईल. आणि आपण म्हटल्याप्रमाणे जे आपले लोकल जी झाडं आहेत, चिंच, आंबा, पेरू, काजू ही लावली जातील. आणि जेणेकरून भविष्य काळामध्ये फायर प्रिव्हेन्शन, की कधी कधी आपल्याकडे तर काय नाही, परदेशामध्ये 10-12 दिवस वनवा जळत असतो आणि त्यांना ते थांबवण्याकरता हेलिकॉप्टरमधून त्याच्यावर म्हणजे पावडर मारली जाते. आणि तशाच प्रकारची यंत्रणा आपण पण राबवू. आता आपण वनवा लावणाऱ्याचे कायदा आहे, परंतु आपण म्हणून तो कायदा जरा स्ट्रॉंग करून टाकू आणि जेणेकरून वनवे लावणाऱ्या लोकांना निश्चितपणे दहशत निर्माण होईल अशा प्रकारची बाब करून टाकू. आता व्हॉलेंटिअर अध्यक्ष महोदय, सन्माननीय सामंत साहेब आलो पटकन लघवी करून जरा सन्माननीय सदस्यांनी जी बाब नमूद केली की मुंबईच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये मँग्रोव्हमध्ये डेब्रिज टाकला जातोय आणि त्या ठिकाणी काही लोक आपली सेडवार करतात, धंदे करतात, गॅरेजेस वगैरे. अशा प्रकारची परिस्थिती बोरिवलीच्या आसपास ठिकाणी उद्भवलेली आहे. आणि मी आज अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की मुंबईच्या परिसरामध्ये असलेल्या मँग्रोव्हच्या अनुषंगानं, कारण त्याचे सॅटेलाइट माध्यमातून 2025, 20, 15, 10, 5 पर्यंतचे सगळे चित्र आहेत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.